एक महिला मिसिंग होते आणि आपल्या मैत्रिणींकडे जाते. पुणे पोलीस घरात घुसून 3 महिलांना बाहेर काढून जातीवाचक शिवीगाळ करतात, मारहाण करतात. नमस्कार, मराठी पत्रकार जयदीप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गेले 2 दिवसापासून पुण्यातील कोथरूड या भागामध्ये एक गंभीर घटना घडलेली आहे. एक एससी कॅटेगरीची महिला ही सासरच्या त्रासाला कंटाळून थेट पुणे गाठते. पुण्यामध्ये आपल्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट करून ती आपल्या नोकरी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी कुठेतरी काम करण्याच्या संदर्भातून पुण्याला गेली. पुण्याला गेल्याच्या नंतर तिच्या सासरच्या लोकांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मिसिंग रिपोर्ट ही दाखल केली. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि पोलीस हे कोथरूडला थेट तिच्या मैत्रिणींच्या फ्लॅटवरती धाड मारतात. धाड मारून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करतात, त्यांच्या घराची फ्लॅटची झडती घेतात. त्यांना असंख्य वेदना ह्या पोलिसांकडून देण्यात आल्या. जेव्हा पोलीसच रक्षकाचे भक्षक बनतात त्याच्यानंतर हा प्रसंग घडतो. सासरच्या जाचाला कंटाळून ती महिला छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात आली खरी, पण पुण्याची पोलीस महिला PSI कर्मचाऱ्यांनी नाहक बदनामी केली, तिच्यावरती अश्लील टिप्पणी केली, तिचे फ्लॅटमध्ये कपडे तपासले. कुठलाही अधिकृत वॉरंट नसताना पोलिसांनी तिच्या फ्लॅटवरती धाड मारली. तिच्यामुळे तिला सहारा देणाऱ्या 2 मैत्रिणींना देखील नाहक त्रास दिला. ही घटना अतिशय निंदनीय पुण्यामध्ये घडलेली आहे. एक महिला कर्मचारी असून तिने जे महिला आहे तिला असंख्य वेदना देण्याचं काम केलेले. त्याच्यानंतर ज्या महिलेला त्रास झाला त्या महिलेने थेट SP कार्यालय गाठून तिकडे त्या पोलीस कर्मचाऱ्याची PSI महिलेची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं, पण तिला संपूर्ण 1 दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं. तिची कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप देखील घेण्यात आलेली नाही. हा प्रसंग गेले 2 दिवसापासून पुणे SP कार्यालयामध्ये घडत आहे. या घटनेचा निषेध म्हणून पुण्यामधील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलेला धीर दिलेला आहे. तिच्यासोबत पुणे SP कार्यालयासमोर ते उपोषणाला देखील बसलेले आहेत. काल प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर यांनी या महिलेशी संवाद साधून थेट पोलीस ठाण्यामध्ये या महिलेची पाठराखण करण्यासाठी गेलेत. या महिलेची नेमकी चुकी काय आहे, या महिलेला का त्रास देण्यात आला पोलीस डिपार्टमेंटकडून, याची मागणी आणि ज्या पोलीस भगिनींनी या महिलेला अश्लील टिप्पणी केलेली आहे, जातीवाचक शिवीगाळ पीडित होती सासरच्यांकडून आणि ती घरातून निघून आली आणि ती बालिक होती. 5 ते 6 तास तिला उभं केलंय, तू बसू नकोस, तुला मार पण खायचा तर तू असंच खायचा. आता तुम्हाला आम्ही दाखवतो काय असतं पोलीस सिस्टम, किती पोरांसोबत झोपता, मग तुम्ही अशी बाजी करता का? तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुलीला कुठलंच पोलीस स्टेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार. तुमचे स्कार्फ सेम आहेत तर तुम्ही LGBTQच्या कम्युनिटीच्या मुली आहात. 50 पोरांसोबत झोपत असाल, ते म्हणतात आम्ही मुलींना हात लावलेला नाहीये. तिथे CCTV होता त्या रूम मध्ये. माझा असा प्रश्न आहे की त्या मुलीला ती म्हणते की सेक्शुअल अब्यूज झाले, कास्ट बेस्ड अब्यूज झालेले आहे त्यासोबत. इतकी गंभीर केस असताना कसं काय ते असं म्हणतायत की अतिशय गंभीर वातावरण झालेलं आहे आणि पुण्यामधील दलित संघटनेने त्या PSI महिलेचा डायरेक्ट त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे. गेली 2 दिवस झाले हा प्रसंग पुण्यामध्ये घडतोय. पुणे पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई त्या महिलेवरती करण्यात आलेली नाही. ज्या पोलीस महिलांनी जे महिलांचं सुरक्षित घर असतं त्या घरामध्ये जाऊन त्यांना बाहेर खेचून जातीवाचक शिवीगाळ केली. महिलांचं एकदम सेफ असलेलं ठिकाण हे घर आहे आणि त्याच घरात जर पोलिसांनी जाऊन जातीवाचक बोलणं, महिलांना मारणं, ह्या चुकीच्या घटना केलेल्या आहेत, त्याच्यावरती निषेध नोंदवला जात आहे. तर आता आपण जाणून घेऊया की एका दलित महिलेला जर जातीवाचक बोललं जात आहे तर त्याच्या विरोधात कुठले गुन्हे दाखल होतात. भारतीय संविधानाच्या कलम 15 नुसार कुठल्याही व्यक्तीला जात, लिंग, भेद वरतून आपण बोलू शकत नाही. त्यातच या दलित महिलेला जो नाहक त्रास दिलेला आहे, या त्रासानुसार त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा देखील दाखल होण्याची संभावना आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जर महिला पोलीसच महिलांना असा त्रास देत असतील तर समाजामधील जे पुरुष पोलीस आहेत यांच्याकडून समाज काय धडा घेईल? समाजामध्ये अशा घटना का घडल्या जातात? पोलीस प्रशासनाला संवेदनशीलतेच्या धड्याची आवश्यकता आहे का? मीडियाच्या माध्यमातून अशा घटना आपण प्रसारित करत जातो, पण खरंच समाजामधील सामान्य नागरिक पोलिसांपासून संरक्षित आहेत का? हा देखील एक चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे.
कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना सज्जड दम दिलेला आहे. या प्रकरणात महिलेला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे आणि जी संबंधित महिला PSI कर्मचारी आहे हिच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा मी न्यायालयाला पत्र देऊन पोलिसांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करीन, असं आंबेडकर बोलले आहेत. गेल्या पुण्यातील घटनेतून आपण तात्पर्य हाच घेतोय की आपण रोज ज्या पोलिसांवर विश्वास ठेवतो ते पोलिसच जर रक्षण सोडून भक्षक बनत असतील तर या व्यवस्थेवरती नागरिकांनी विश्वास कसा ठेवायचा. या घटनेचा न्याय या 3 महिलांना मिळालाच पाहिजे. ही घटना त्या 3 महिलांची नाही नसून आपण सर्वांची आहे. तर मंडळी, या व्हिडिओतून आपण पोलीस प्रशासनाविषयी तुमचं काय मत आहे आणि पोलीस प्रशासनावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.